नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी आंध्रा स्टाईल वर्षभर टिकणारं स्पायसी आंब्याच्या लोणच्याची रेसिपी शेअर करत आहे आणि ही माझ्या आईची रेसिपी आहे. हे लोणचं इतकं टेम्पटिंग असते की एकदा तुम्ही खाल्ल्यानंतर चव मात्र अजिबात विसरणार नाही. आणि कमीत कमी तेलामध्ये आपण आज हे लोणचं बनवत आहोत आणि कमीत कमी मसाल्याचाही वापर आज आपण करणार आहोत. खूप काही साहित्य यामध्ये लागत नाही आणि संपेपर्यंत हे लोणचं अजिबात खराब होत नाही. 2-3 वर्ष आरामात टिकते. करायलाही हे लोणचं खूप सोपं आहे. तुम्हाला जर स्पायसी लोणचे आवडत असतील तर हे लोणचं तुम्हाला नक्कीच आवडेल. जेवताना तोंडी लावण्यासाठी हे लोणचं जर असेल तर भाजीची सुद्धा तुम्हाला आवश्यकता वाटणार नाही. इतकं मस्त हे लोणचं आहे. हे लोणचं पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. लोणच्यासाठी मी 1.5 किलो कैऱ्या स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत. फोड्या मध्यम आकाराच्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि शक्यतोवर गावरान आंबट कैऱ्यांचाच वापर आपण या लोणच्यासाठी करायचा आहे. एखादा कैरीचा तुकडा खाऊन पाहायचं. छान आंबट कैरी असली पाहिजे. कैरीमधल्या बियाही मी वापरणार आहे आणि 1 पाऊण वाटी मीठ टाकून आता मी हे मिक्स करून घेते. बाजारातून कैऱ्या आणल्यानंतर जेव्हा आपल्याला लोणचं बनवायला वेळ नसते तेव्हा आपण असं मीठ लावून हे ठेवून देऊ शकतो. आज मी फक्त मीठ लावून हे ठेवून देणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मग मी आरामात लोणचं बनवणार आहे. मीठ लावून आता हे कैऱ्या मी स्टीलच्या पातेल्यामध्ये ठेवून देणार आहे. दुसऱ्या दिवशी मी लोणचं करणार आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर त्याच दिवशी तुम्ही लोणचं बनवायला घ्या. आता मी हे रात्रभर असंच ठेवणार आहे आणि बिया मात्र मी आताच तळून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मग मसाला आपण करणार आहोत. बिया तळण्यासाठी मी तेल टाकून घेतलेलं आहे. अंदाजे 1 अर्धी वाटी तेल मी घेतलेलं आहे आणि बिया आता आपल्याला मध्यम आचेवर छान सोनेरी रंगाचं होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. खूप हाय फ्लेम करायचं नाही, नाहीतर बिया मग आतमध्ये कच्च्या राहतात. हे बिया लोणचं मुरल्यानंतर खायला छान लागतात. त्यामुळे या बियांचा वापर आपण लोणच्यामध्ये अवश्य करायचं. फेकून नाही द्यायचं या बियांना. बघा असा हलकासा तांबूस रंग आल्यावर मी हे काढून घेत आहे आणि आता हे आपण थंड करून घेऊया. आता दुसऱ्या दिवशी लोणच्याचा मसाला मी करायला घेतलेला आहे. 3 चमचे जिरा मी घेतलेला आहे आणि जिरा अगदी लो टू मीडियम फ्लेमवर मी भाजून घेत आहे. जिरा भाजताना हाय गॅस फ्लेम अजिबात करायचं नाही, नाहीतर जिरा जळून जाईल. जिरा हलकासा कलर बदलेपर्यंत मी हे भाजून घेतलेलं आहे. खूप जास्त करपवायचं नाही जिराला. आता आपल्याला मेथीदाणे भाजून घ्यायचं आहे. 3 चमचे मेथीदाणे मी घेतलेले आहे. पोहे खायचा चमचा जो असतो त्या चमच्याने 3 चमचे मी मोजून घेतलेले आहे. मेथीदाणाही हलका तांबूस कलर येईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे आणि आता आपण हे थंड करायला ठेवूया. आता लोणच्यासाठी फोडणी आपण तयार करत आहोत. बिया आपण ज्या तेलामध्ये तळून घेतल्या होत्या त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. अंदाजे 1 अर्धा लिटर तेल टाकलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर 1 चमचा मी जिरा टाकून घेतलेला आहे आणि जिरा छान तडतडल्यानंतर 1 चमचा मी मोहरी टाकून घेतलेला आहे आणि मोहरी आणि जिरा टाकून झाल्यानंतर गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि आता मी 1 चमचा मेथीदाणे टाकून घेतलेले आहे. मेथीदाणे जळू नये म्हणून गॅस बंद केल्यानंतर मेथीदाणे टाकायचं. गरम गरम तेलामध्ये मेथ्या करपण्याची शक्यता असते आणि पहा मेथीदाणे अजिबात जळलेले नाही आहेत. आता हे तेलाची फोडणी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. पहा आता हे तेल छान थंड झालेलं आहे. 1.5 किलो कैऱ्यांसाठी 1 मोठी वाटी भरून मी लाल तिखट घेतलेलं आहे. तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतर लाल तिखट त्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि आता कलरसाठी 2 चमचे मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेलं आहे. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे. तुम्हाला नाही टाकायचं असेल तरी चालेल. लोणच्याला छान कलर येण्यासाठी मी थोडंसं टाकलेलं आहे. आता ज्या बिया आपण तळून घेतल्या होत्या त्या बियांच्या वरचे जे साल आहेत ते आपण काढून टाकायचं. तळल्यानंतर ते साल सहज निघतात. होईल तेवढ्या मी सर्व आता हे काढून घेतलेले आहेत. आदल्या दिवशी मी बिया तळून घेतल्या होत्या आणि थंड करून रूम टेम्परेचरवरच बाहेरच मी ठेवून दिल्या होत्या. आता तळलेले बिया फोडणीमध्ये मी टाकून घेतलेले आहे. आता भाजलेले सर्व साहित्य मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊया. मिक्सर जारमध्ये मी भाजलेले मेथ्या आणि भाजलेले जिरा टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला अगदी फाईन वाटून घ्यायचं आहे आणि आता हे वाटलेलं मिश्रण आपण फोडणीमध्ये टाकून घेऊया. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला आलं लसूण वाटून घ्यायचं आहे. आलं लसणाची पेस्ट आपण आता करून घेऊया. त्यासाठी मी 125 ग्राम आलं घेतलेलं आहे आणि 125 ग्राम मी लसूण घेतलेले आहे. आता हे दोन्ही मी छान साफ करून घेतलेले आहेत आणि अद्रकचे छोटे छोटे तुकडे मी आता मिक्सर जारमध्ये टाकून घेतलेले आहे. अद्रक आता छान मी बारीक फाईन वाटून झाल्यानंतर लसणाचे छोटे छोटे तुकडे करून टाकून घेतलेले आहेत.
पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, अगदी फाईन स्मूथ आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। आल्याचा चोथा अजिबात दिसलं नाही पाहिजे, इतकं छान स्मूथ वाटून घ्यायचं। आणि आता आपण हे सुद्धा फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत। आणि या लोणच्यामध्ये मेन आपलं इन्ग्रेडियंट आलं लसूणच आहे। हे आलं लसणाचं लोणचं इतकं टेस्टी टेम्पटिंग असते की तुम्ही खाल्ल्यानंतर चव मात्र अजिबात विसरणार नाही। आणि आलं लसणाचं लोणचं जर तुम्ही याआधी कधी ट्राय केलेलं नसेल तर नक्की ट्राय करून पहा, खूपच मस्त लागते हे लोणचं। या लोणच्यामध्ये मोहरीच्या डाळीचा कुठेच वापर केलेला नाही आहे। दुसऱ्या दिवशी कैऱ्या पहा, छान मस्त मीठ यामध्ये लागलेलं आहे आणि थोडंसं पाणी सुटलेलं आहे, कारण मिठामुळे फोड्यांना आपोआपच पाणी सुटते। आता आपण हे परातीमध्ये काढून घेऊया आणि सर्व मसाला आपण मिक्स करून घेऊया। कैऱ्या आणल्या दिवशीच लोणचं जर बनवायचं असेल तर रात्रभर हे ठेवायचं नाही। पहा किती पाणी सुटलेलं आहे फोड्यांना। मीठ लावून आपण ठेवलं होतं, यामध्ये हळदीचा वापर केला जात नाही, फक्त मीठ लावून आपण हे ठेवलेलं होतं। आणि आता आपण हे मसाला टाकून घेऊया। जेव्हा आपण कैऱ्या आणल्या दिवशीच लोणचं बनवायला घेतो तेव्हा मीठ लावून फक्त आपण मसाला करेपर्यंतच फोड्यांना मुरू द्यायचं, मग आपल्याला रात्रभर ठेवण्याची आवश्यकता पडत नाही। मग आज माझ्याकडे वेळ कमी होता त्यामुळे मी रात्री तसंच हे झाकून ठेवून दिलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी हे लोणचं बनवायला घेतलेलं आहे। फोड्यांना सुटलेल्या पाण्यामुळे आता हे तुम्हाला मिश्रण पातळ वाटेल, पण मसाला सर्व पाणी शोषून घेईल आणि छान हे गठ्ठसर होईल। आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया, हातानेच आता मी सर्व मिक्स करून घेते। हे पहा, कैऱ्यांना सुटलेल्या पाण्यामुळे लोणच्याला ओलसरपणा छान आलेला आहे, अजिबात कोरडं कोरडं आपलं लोणचं नाही आहे। असं ओलसरपणा असला तर लोणचंही लवकर मुरते। तिखट मीठ टेस्ट करून पाहिल्यानंतर सर्व व्यवस्थितच मला वाटत आहे आणि 2-3 दिवस मुरल्यानंतर पुन्हा आपण तिखट मीठ ॲडजस्ट करू शकतो, काही कमी जर वाटलं तर आपण ॲड करू शकतो। लोणच्यामधलं ओलसरपणा मसाल्याने सर्व शोषून घेतलेला आहे। आता बघा थोडंसं गठ्ठसरही झालेलं आहे। हे लोणचं आता 2-3 दिवस आपल्याला मुरण्याकरिता ठेवायचं आहे। काचेच्या बरणीमध्ये हे मी आता स्टोअर करून ठेवते आणि 2-3 दिवस आपल्याला हे बाहेरच रूम टेम्परेचरवर मुरण्यासाठी ठेवायचं आहे आणि थोडंसं चमच्याने आपल्याला लेवल करून घ्यायचं आहे, म्हणजे लोणचं पटकन मुरते। आणि अशाच प्रकारे आता बाकीच्या सर्व बरण्यांमध्ये मी लोणचं भरून घेते। कमीत कमी तेलाचा वापर करून मी हे लोणचं बनवलेलं आहे, त्यामुळे हे लोणचं मुरल्यानंतर फ्रीजमध्ये मी हे स्टोअर करणार आहे। आणि जर तुम्हाला बाहेर जर लोणचं ठेवायचं असेल तर तेलाचा वापर तुम्हाला जास्तीचा करावा लागेल। अजून थोडंसं लोणचं शिल्लक राहिलेलं आहे, ते पण मी एका कंटेनरमध्ये भरून घेते। आता सर्व लोणचं मी कंटेनरमध्ये भरून घेतलेलं आहे। आता 3 दिवस याला अजिबात ओपन करायचं नाही। कंप्लीट 3 दिवस झाल्यानंतर मी हे ओपन केलेलं आहे आणि लोणच्याच्या वरती तेलही तुम्हाला दिसत असेल। असं जर तेल सुटलेलं दिसलं तर समजायचं की आपलं लोणचं छान मुरलेलं आहे आणि हे खाण्यासाठी रेडी आहे। आता हे लोणचं पुन्हा परातीमध्ये काढून सर्व पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे। तिखट मीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे, खूपच छान हे लोणचं बनलेलं आहे। हे लोणचं पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल, खूपच छान हे अप्रतिम लोणचं बनलेलं आहे। जेवताना तोंडी लावण्यासाठी असं जर लोणचं असेल तर भाजीची सुद्धा आपल्याला आवश्यकता वाटत नाही। अगदी कमीत कमी तेलामध्ये कमीत कमी मसाल्यामध्ये हे लोणचं आपलं बनून तयार होते। आणि आलं लसणाचं लोणचं जर तुम्ही कधी ट्राय केलेलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करून पहा, मला खात्री आहे हे लोणचं तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि हे लोणचं पहा किती मस्त दिसत आहे आणि 2-3 दिवसातच छान मुरलेलं आहे आणि खाण्यासाठी अगदी रेडी आहे। आणि या लोणच्यासाठी एक महत्त्वाची टीप ही आहे की आंबट कैऱ्यांचाच वापर या लोणच्यासाठी करायचा आहे। आणि दुसरी टीप ही आहे की फाईन मसाला आपण वाटून घ्यायचं, म्हणजे चोथा चोथा राहत नाही लोणच्यामध्ये। आणि तिसरी टीप ही आहे की आलं लसणाची पेस्ट करताना जर आलं लसूण बारीक होत नसेल तर थोडंसं तुम्ही मीठ टाकून वाटू शकता, किंवा कैऱ्यांना सुटलेलं जे पाणी असते ते थोडंसं वापरून तुम्ही अगदी फाईन पेस्ट करून घेऊ शकता। लोणच्याचा मसाला पहा असं अगदी स्मूथ असलं पाहिजे। गरमागरम भात आणि हे लोणचं जरी जेवणामध्ये असेल तरी दुसरं आपल्याला काही लागत नाही, इतकं टेस्टी हे लोणचं असते की एकदा खाल्ल्यानंतर चव मात्र तुम्ही अजिबात विसरणार नाही। आजची आंध्रा स्टाईल मँगो पिकलची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि वेळात वेळ काढून रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद।